नमस्कार मैत्रिणींनो, मुक्ताज फॅशन मराठीमध्ये मी सोनाली आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पण काही आपला बघा ब्लाउज आपण कट करतो आणि साईडला जे आहे ते क्रॉस कट केलेलं असतं। तर अशा वेळेस बघा ब्लाउजच्या आपण जेव्हा आपण मेन कपड्यावरती शिवतो अस्तर आपण क्रॉस कट केलेलं असतं ते ठेवून, तर त्यावेळेस ते ब्लाउज जो आहे कसा शिवायचा किंवा बघा जर नॉर्मल असेल पाठीमागच्या बाजूला जर काट नसतील ब्लाउजला तर तेव्हा आपल्याला तो प्रॉब्लेम येत नाही जरी आपण क्रॉस कट केला असेल तर। परंतु जर पाठीमागच्या बाजूला जर बॉर्डर असेल तर तेव्हा आपल्याला ते शिवताना प्रॉब्लेम येतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत। तर तो प्रॉब्लेम तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हा जो आपला व्हिडिओ आहे हा बघितल्यानंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही। अतिशय सोप्या पद्धतीने आणि सावकाश असं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की अशा आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून काट आपल्याला कट करून काढावे म्हणजे काही वेळेस ना कट करून पण ते काढतात आणि नंतर जोडतात। तर तसं काही न करता आपण इथे ब्लाउज जो आहे तो अस्तर जे आहे तो मेन कपड्याला जोडायचा आहे। फक्त एकच आपल्याला त्याच्यामध्ये टेक्निक यूज करायची आहे किंवा टिप्स आपल्याला इथे यूज करायची आहे। तर ती काय आहे टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात मिस करू नका, कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि ही जर ट्रिक्स तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जर त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता तुम्ही इथे जे आहे बघा, मी इथे अस्तर जे आहे हे कट केलेलं आहे। तर बघा मी तुम्हाला दाखवते, हे जे अस्तर आहे आपलं बघू शकता या बाजूने बघा जास्त आहे आणि बघा आपण इकडे जे फिटिंगची बाजू असते या बाजूला ना आपण अशा प्रकारे हे क्रॉस कट केलेलं असतं। ठीक आहे, तर बघा ही बाजू वर आहे। ज्यानंतर बघा इथे जो आहे हे आपला मेन कपडा आहे आणि याला बघा हे पाठीमागे ना अशा प्रकारचे हे बॉर्डर आहे, काट आहे। ठीक आहे, तर बघा हे जर बॉर्डर नसेल तर आपण आहे असं जोडू शकतो, पण हे जर बॉर्डर असेल तर हे बॉर्डर आपण कट न करता कसं अस्तर जोडायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणींनो, खूप सुंदर व्हिडिओ असणार आहे आपला। तर बघा इथे सर्वप्रथम बघा हे जे आहे मी किती बघा पाऊण इंचचं असं मी हे क्रॉस कट केलेलं आहे। ठीक आहे, तर बघा इथे आपण काय करायचं, अस्तर मी बाजूला ठेवते तरी पण मी तुम्हाला एकदा अस्तर याच्यावरती पसरवून दाखवते म्हणजे मला काय सांगायचं हे तुमच्या लक्षात येईल। तर बघा मी अस्तर ठेवलं याच्यावरती, बघू शकता तुम्ही इथे। तर बघा अस्तरचा जो मध्य आहे तो बघा मी व्यवस्थित इथे या बाजूला काटावरती टेकवलेला आहे। बघा जिथे आपल्या काटाचा इथे काट आहेत आपले हे जे बॉर्डर आहे याचा बघा एंड पॉइंट वरती इथे मी ठेवलेला आहे अस्तर। तर बघू शकता, तर बघा हे अस्तर जे आहे आपलं इथे व्यवस्थित लागलेलं आहे, पण बघू शकता फिटिंग कडच्या बाजूला बघा इथे तुमच्या लक्षात येईल। तर बघा हे एवढं असं वर गेलेलं आहे। बघा इथे आपलं मेन कपडा आहे आणि इथे वरती आपलं अस्तर इथे गेलेलं आहे। म्हणजे बघा हे आपल्याला हे आपलं सरळ आहे आणि हे जे अस्तर आहे हे अशा प्रकारे हे क्रॉस कट आपण करून घेतलेलं आहे। तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आपला मेन जो कपडा आहे याला पण आपल्याला क्रॉस करून घ्यायचा आहे, पण काट कट न करता। ठीक आहे, तर बघा अस्तर मी काढून बाजूला ठेवते आणि इथे बघा महत्वाची टिप्स आहे, इथे व्यवस्थित लक्ष द्या। ठीक आहे, तर बघू शकता इथे हे जे आहे बघा इथे काटाचं बघा तुम्हाला मी दाखवते, हे जे काट आहेत ना याचा एंड बघा इथे हे जे किनार आहे बघा लास्टचं हे तुम्हाला विन दिसत असेल। ठीक आहे, याला आपल्याला पकडायचं आहे आणि इथून वरती या बाजूला बघा जेवढा आपण क्रॉस कट केलेला आहे अर्धा इंच असेल तर अर्धा इंच, पाऊण इंच असेल तर पाऊण इंच। तर बघा इथून वर मी पाऊण इंचावरती मार्क केलं, बघा त्या काठापासून वर मी पाऊण इंचावरती मार्क केलं आणि बघा इथून इकडे 3.5 4 4.5 इंचापर्यंत बघा आपण याला ना क्रॉस कट इकडून इकडे घ्यायचं आहे। बघा इकडून मी इकडे 4.5 5 इंच, मी इथे 4.5 घेते। बघा मी 4.5 इंचावरती मार्क केलं इकडे, हे कमी जास्त पण घेऊ शकतो, साईज नुसार राहणार आहे ते। ठीक आहे, तर बघा हे मी पाऊण इंच घेतलं इकडे आणि इथून इकडे मी 4.5 इंच घेतलं। तर ज्या पद्धतीने आपण टक्स पकडतो बघा इथे मात्र एकदा अगदी किनारला पकडायचं आहे, ज्या पद्धतीने आपण टक्सचा कपडा पकडतो त्या पद्धतीने। हे पाऊण इंच आणि याचे काट बघा जिथं पाऊण इंच आलेलं आहे ते आणि याचे काट। ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे टक्स सारखं आपण पकडायचं आहे याला। ठीक आहे, आणि याच्यावरती बघा अगदी हे जे किनार आहे आपलं बघा ह्या किनारला शिलाई आपली लागली पाहिजे। ठीक आहे, आणि या बाजूला एकदम निमुळतं, पण निमुळतं इकडे करताना आपण काटाकडच्या बाजूला करायचं आहे, ज्या बाजूला आपले हे किनार आहे हे काट आहेत या बाजूला। ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला शिलाई देऊन दाखवते याच्यावरती। जेवढा आपण क्रॉस घेतलेला आहे तेवढे तिथे पण मी क्रॉस देऊन घेतलेला आहे।
तर बघू शकता व्यवस्थित अशी शिलाई द्यायची आहे. शिलाई देताना बघा आपण या काटाकडच्याच बाजूला पकडायचं आहे. बघू शकता मी ते तुम्हाला शिलाई देऊन घेतल्यानंतर मी दाखवते. बघू शकता अशा प्रकारे मी शिलाई दिलेली आहे. ज्या पद्धतीने आपण टक्स घेतो ना अगदी त्याच पद्धतीने शिलाई द्यायची आहे. बघू शकता आपली शिलाई जी आहे ते बघू शकता अगदी हे जे आपलं याचं जे काट आहे बघा, या बघा इकडच्या बाजूचं हे जे एंड पॉइंट आहे बघू शकता, काट जिथे आपलं संपतो तिथे बघा शेवटपर्यंत या बाजूलाच मी घेतलेले आहे. तर अगदी जुळकी या बाजूला बघा निमुळती अशी मी ही ज्या पद्धतीने आपण टक्स देतो ना अगदी त्याच पद्धतीने ही शिलाई जी आहे आपण देऊन घ्यायची. तर बघा मी याच्यावरती अजून एक शिलाई देऊन घेते. याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूचा टक्स देऊन घेते. पाऊण इंच आणि इथून इकडे 4.5 इंच. तर बघा इथे अजून एक शिलाई देऊन घेते मी. तर बघू शकता दोन्ही बाजूचे जे टक्स आहेत ते मी देऊन घेतलेले आहेत अशा प्रकारे. यानंतर बघा हे जे आपलं मार्जिन आहे याला आपण या बाजूला फोल्ड करायचं आहे कमरेकडच्या बाजूला. ठीक आहे, या बाजूला वरच्या बाजूला करायचं नाही. तर बघा कमरेकडच्या बाजूला मी मार्जिन फोल्ड केला आणि याच्यावरून बघा असं आपण नख फिरवून घ्यायचं आहे किंवा आपण याला प्रेस करून घ्यायचं आहे. बघा मी नख फिरवून घेऊन दाखवते. अतिशय सुंदर. आणि आपण इथे अशा प्रकारे टक्स दिलेला आहे हे अजिबात दिसून पण येत नाही. तर बघू शकता. तर बघू शकता याच्यामध्ये बघू शकता तुम्हाला कपड्यामध्ये आता बघा या बाजूला कर्व दिसत आहे का? बघू शकता या बाजूला बघा, या बाजूला आता अशा प्रकारे कर्व निर्माण झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आपण या बाजूचा कपडा वरती पकडला आणि मध्यंतरी जे आहे ते आहे असंच आपण उंची ठेवलेली आहे. तर बघा अशा प्रकारे हा टक्स जो आहे बघा मी या बाजूला फोल्ड केला. ज्या बाजूला आपले काट आहेत त्या बाजूला फोल्ड करायचा, प्रेस करून घेऊ शकता तुम्ही किंवा वरती नकाने असं नकाने पण प्रेस करून घेऊ शकता. तर बघू शकता इथे जोड दिलेला आहे असं अजिबात दिसत नाही. ठीक आहे, बघू शकता तुम्ही अजिबात कस्टमरच्या लक्षात पण येत नाही आणि नंतर आपल्याला वरून काट कट करून जोडायची पण गरज नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता. खूप छान ब्लाऊज आणि ब्लाऊज मध्ये फिटिंग मध्ये किंवा कशामध्ये काहीही फरक पडत नाही. तर बघा मी जोडून दाखवते आता अस्तर तुम्हाला. तर बघू शकता ज्या पद्धतीने आपल्या अस्तरचा कर्व आहे बघू शकता अस्तर आपलं बरोबर झालेलं आहे की नाही. बघू शकता म्हणजे अगदी अस्तरच्या बरोबरच आपल्या मेन कपड्याचं जे कटिंग आहे कटिंग केल्यासारखं आपलं इथे तयार झालेलं आहे. ठीक आहे, तर बघा मी आता पूर्ण जे आहे अस्तर मेन कपड्याला जोडून घेते. तर बघू शकता तुम्ही साईडचं जे एक्स्ट्राचं कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे. तर बघा मी सरळ करून दाखवते तुम्हाला. तर बघू शकता कुठेही कपड्यामध्ये गुढी नाही किंवा असा कपडा बघा गोळा झाल्यासारखा इथे तुम्हाला दिसणार नाही. तरी मी अजून याला प्रेस केलं नाही. प्रेस केल्यावर तर अजून सुंदर अजिबात हे दिसून सुद्धा येत नाही. तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करून सांगा ही ट्रिक कशी वाटली, नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशाच प्रकारे तुमच्याकडे जे पण काही काठपदराचे जे ब्लाऊज येतात ना ही ट्रिक नक्की वापरून बघा.
ठीक आहे. तर बघा फक्त हा टक्स घेताना मात्र या बाजूला अगदी निमुळता आला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. जर या बाजूला जर तुमचा जास्त कपडा पकडला गेला, बघा या बाजूला जर आपलं कापड जास्त टक्स मध्ये पकडलं गेलं तर बघा इथे ना फुगा येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे पफ तयार होऊ शकतो इथे. ठीक आहे, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. या बाजूला अगदी निमुळता आपला जो आहे तो टक्स तयार झाला पाहिजे या बाजूला. ठीक आहे, बघू शकता आपली डिझाईन कुठेही कमी जास्त झाली नाही, अगदी व्यवस्थित अशी डिझाईन दिसते. व्यवस्थित असा आपला हा जो पार्ट आहे तयार झालेला आहे. तर नक्की टिप जी आहे किंवा ही जी ट्रिक आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि ब्लाऊज शिवायला खूप सोपं होतं. यानंतर बघा इथे मी याचा गळा कट करून घेते आणि पाठीची जी कमरेची पट्टी आहे ती मी याला जोडून दाखवते, कसा दिसतोय तुम्हाला लुक समजेल. तर बघा इथे मी गळा कट करून घेतलेला आहे. यानंतर बघा गळा जो आहे मेन कपडा आणि अस्तर जोडून घेते. बघू शकता गळ्यावरती मी शिलाई देऊन घेतली. यानंतर बघा पाठीचे जे टक्स आहेत ते मी देऊन घेते. तर बघा पाठीचे जे टक्स आहेत ते मी देऊन घेतलेले आहेत. दोन्ही टक्सना मी फिटिंगकडच्या साईडने फोल्ड करते. बघा हा टक्स मी या बाजूला केला आणि हा जो टक्स आहे हा पण मी या बाजूला केला. तर बघू शकता. यानंतर बघा कमरेवरती पट्टी आपण जोडून घ्यायची. तर बघा जी आपण नेहमी जोडतो तशीच पट्टी आहे. पट्टी घेतलेली आहे, एका बाजूने मी याला फोल्ड करून घेतलेला आहे या बाजूने. तर बघा सरळ बाजूवरती पट्टी ठेवून घेते. बघा जिथे आपला हा टक्स आहे त्याच्या पुढे एक आपण ही जी पट्टी आहे या पट्टीला एक छोटासा फोल्ड द्यायचा आहे, एक चून देऊन घ्यायचे. आणि त्याचबरोबर बघा या पण टक्सच्या अगोदर आपण या बाजूला पण एक प्लेट देऊन घ्यायची इथे. यानंतर बघा याच्यावरती आपण दाब शिलाई देऊन घ्यायची. यानंतर बघा इथे मी 5 नंबरची शिलाई देते, कारण नंतर हात शिलाई करून घेऊन याला ही जी शिलाई आहे आपण काढून टाकायची असते. तर बघू शकता याचा फायनल लुक. तर बघा पट्टी आपण जोडून घेतलेली आहे, कमरेची पट्टी जी आहे बघा लावलेली आहे आपण याला जोडलेली आहे. तर बघू शकता आपले पाठीचे जे काठ आहेत कुठे सुद्धा कमी जास्त वाटत नाहीत. ठीक आहे, तर बघू शकता. आणि इथे आपण जोड दिलेला आहे बघा, टक्स दिलेला आहे, पण ते अजिबात दिसून येत नाही आणि जाणवत सुद्धा नाही. तरी आपण याला अजून प्रेस केलं नाही, प्रेस केल्यावर तर अजिबातच ते जाणवणार नाही. तर बघू शकता फायनल लुक अशा प्रकारे आलेला आहे. तर कशी वाटली ही ट्रिक नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता अजिबात आपण जो जोड दिलेला आहे किंवा जिथे इथे बघा आपण टक्स घेतलेला आहे ते अजिबात आपलं दिसून येत नाही. ठीक आहे, बघू शकता. मी तुम्हाला अगदी झूम करून दाखवते कॅमेऱ्यातून. तर बघा एका लाईनमध्ये आपलं जे आहे पूर्ण आपली जी काट आहे बघा ब्लाऊजचं जे किनार आहे पाठीमागच्या भागाचं, तर बघा आपल्याला वरून जोडल्यानंतर ते वेगळं दिसतं आणि त्या फिनिशिंग छान दिसत नाही. तर बघू शकता अतिशय सुंदर असं फिनिशिंग सोबत जे आहे ते आपण इथे ब्लाऊजला तयार केलेलं आहे. ठीक आहे.
बघा अशा प्रकारे आपण ब्लाऊजचं जे तुम्ही कसं करायचं आहे फिनिशिंग बघितलेलंच आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मैत्रिणींनो, नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर फिनिशिंग येतं आणि वरून कट जोडण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतोय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ट्रिक पण वापरून बघा तुम्ही, खूप छान आहे. तर अशाच नवनवीन ट्रिकसाठी आणि बघण्यासाठी आपले व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.